शेतकऱ्यांसाठी बनवलेला सिनेमा आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर आले शेतकऱ्यांसाठी उभे राहिले तर ते काय करू शकतात ही गोष्ट घेऊन त्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्यात मला कुठेतरी अशा पद्धतीने प्रेझेंट केलंय जे लोकांना आवडतं आणि त्याचा आनंद आहे. आता जर तू सांगितलंच की तुझं स्केच त्यांनी साऊथच्या एका व्यक्तीकडनं, नाही ते मराठी माणूस आहे, मराठी जगदीश सर मराठी माणूस आहे. ते वेगवेगळे डिझाईन करतात, लुक डिझाईन करतात, मोठमोठे डिझाईन करतात. अरे कमाल माणूस आहे. मला तुला विचारायचं आहे की हा आत्ताचा जो डार्क लुक तू केला आहे याच्यानंतर तुला असं वाटतंय का की तुझी इच्छा आहे की साऊथ मध्ये पण मी अशा लुक मध्ये किंवा मी कुठेतरी एक मॅच होऊ शकतो? नाही मला नाही असं वाटत का. मला मराठी सिनेमावर माझं प्रचंड प्रेम आहे. मी हिंदी काम करतोय किंवा बाकीची कामं करतोय ती मराठी सिनेमामुळे करतोय. तर साऊथ हे माझं स्वप्न नाहीये. मराठी सिनेमात काम करणं हे म्हणजे आम्ही अशी पोरं आहोत ज्या आम्हाला एक डायलॉग मिळेल का, एक रोल मिळेल का, अशी आम्ही शोधणारी पोरं आहोत. म्हणजे मला तर हिंदीतही काम मिळतंय किंवा साऊथ मध्ये जशी आम्ही फिल्म केली आहे. आम्ही जी एक म्यूट फिल्म केली, मी अरविंद स्वामी सर, त्यानंतर विजय सेतुपती सर, आदित्य रायद्री, गांधी टॉक्स, ती अशी फिल्म की ती कुठेही पोहोचू शकते. पण त्याचा बेस हा मराठी सिनेमा, मराठी नाटक आहे. आम्हाला जी कामं मिळतात ती मराठी नाटकांमुळे, मराठी सिनेमांमुळे मिळतात. अगदी बरोबर. तर असं नाही की मला साऊथ मध्ये काम करायचं, मला सगळीकडे काम करायचं. पण मला आनंद होतो, मी प्रत्येक ठिकाणी ती गोष्ट बोलतो की जिकडे जिकडे जातो तिकडे असं म्हटलं जातं की दॅट मराठी हिरो, दॅट मराठी ऍक्टर. तर ते माझं प्राईड आहे, तो माझा स्वाभिमान आहे की मला मराठी इंडस्ट्रीमुळे ओळखला जातो. सो मी जी कामं करेन, किंवा जी कामं मला मिळत आहेत, म्हणजे मला गोलमाल मिळालं, लोचा झाला नाटकामुळे. हो, विकास कदम आपला मित्र आहे, तो तिकडे तो रोहित शेट्टी सरांकडे होता आणि एक ते रजाकभाई त्यांचं बिचारे निधन झालं, त्यांच्याकडे डेट्स होत नव्हत्या. तेव्हा मला विकास कदमने माझं नाव सुचवलं होतं रोहित सरांना. आणि लोचा झाला नाटक हे शर्मन जोशी सर आणि मनोज जोशी सरांनी पाहिलं होतं. त्यांनी हा अच्छा लटका आहे म्हणून ते मिळालं. तर मला जी कामं मिळत आहेत ती मराठी नाटक, मराठी सिनेमा मिळत आहेत. तर आता काही साऊथ करूया, हे करूया असं म्हणण्यापेक्षा मराठी सिनेमात काय काय काम करू शकतो. म्हणजे बघ ना, मी आता किल्लारे केलाय किंवा आता जी काही मराठी 2025 मध्येच मी जी कामं करतो, आता थांबायचं नाही मधला मारुती कदम एक बाप आहे, वेगळा आहे. तो भाई सन्नी जगदाळे, तो येरे पैसा फुल स्टाईलाइज आहे. सचिन गावडे जो एका मुलीसाठी, आपल्या मुलीसाठी कुठेतरी चोरी करायला जातो आणि म्हातारीला थांबवतोय. आणि आता खिल्लारे. तो मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये मला ऍज अ ऍक्टर काम करायला मिळतं. फक्त विनोदी अभिनेता मिळत नाही. विनोद माझा बाज आहे, तो मी करणार, पण त्याच्या पलीकडे जाऊन होतोय. मला वाईट कधी कधी अशा गोष्टीचं वाटतं की कधी कधी मराठी लोक म्हणजे मराठी कधी कधी असं वाटतं मायबाप रसिक प्रेक्षक ते म्हणजे तुला खरं सांगू का, मग कधी कधी असं वाटतं तिथं आम्ही करतो ते. म्हणजे आम्ही पुण्याला प्रीमियरला गेलो किंवा कुठे प्रीमियरला गेलो तर आम्ही प्रीमियरसाठी लोकांना भेटतो. तर मराठी मायबाप रसिक प्रेक्षक आम्हाला भेटायला आमच्यावर फोटो काढतात आणि मग कुठल्या पिक्चरला, इथे काय कंत्राला आलोय, कंत्रा बघणार आहे. समोर मराठी सिनेमा लागलेला असून सुद्धा तुम्ही जायला पाहिजे, तुम्हाला तुमची आवड आहे, आम्ही म्हणत नाही इकडे जाऊ नका, पण मराठी सिनेमा प्रायोरिटी असावा असं वाटतं. त्यासाठी आम्ही काम करतो. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की मला हिंदीत काम करायचं का साऊथला काम करायचंय ही माझी इच्छा नाही. मला मराठीत चांगलं काम करायचंय जेणेकरून अरे मस्त आहे असं होईल. नाही, मी खरंच लोकांना सांगू इच्छिते की माझं ऍक्च्युअली पॉडकास्ट सुरू करण्यामागचा पण हेतू हा होता की लोक ना इझिली, आपले महाराष्ट्रीयन लोकच इझिली हिंदी सिनेमांना जातात, पण मराठी नाटकं आणि मराठी सिनेमे खूप मागे पडलेले आहेत. नाही असं नाही वाटत. नाही असं नाहीये. म्हणजे लोकांना आपल्याकडे तेवढाच मराठीला तेवढाच पैसा खर्च केला जातो, तेवढेच ताकदीचे कलाकार आहेत, तरी पण हिंदी प्रायोरिटी बेसवर का असतं? नाही असं काही नाही, असं नाही. ती चॉईस आहे तुमची. म्हणजे असं काय, जेव्हा मी शिवाजीराजे भोसले बोलतो आला तो 8x10 तस्वीरचे शो काढले होते आणि आपले लावले होते. आता दशावतार आला होता तेव्हा त्याच्यासमोर जो हिंदी सिनेमा आला तेव्हा आपली मराठी सिनेमा, तुम्ही मराठी मायबाप दोष देऊ शकत नाही. ती त्यांची चॉईस. मी एक अनुभव सांगितला फक्त. त्यामुळे असं नाही की मराठी सिनेमा डावलं जातोय. मराठी सिनेमा खूप उत्तम दर्जाने बनतायत, ते ऑस्कर पर्यंत झेप घेत आहेत, वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. म्हणजे मीच तुला सांगतोय, मी 4 वेगवेगळ्या विषयांच्या सिनेमात काम केलेलं आहे आणि ते मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांनी पाहिले. तर मी मायबाप रसिक मराठी प्रेक्षकांना कधी दोष देत, ते त्यांचा चॉईस आहे. फक्त ती वाईट कधी वाटतं अरे हे बघायला आलो इथे नाही, ह्या लेवलचं होतं. पण उत्तम मराठी सिनेमा चाललेले आहेत. म्हणजे तो मायबाप रसिक प्रेक्षकांचा चॉईस आहे की तुम्ही कुठला सिनेमा बघायला जायचं. पण मी जो काळ बघितला जिथे जत्राला भारत माताचं थिएटरच तुटलंय,
म्हणजे ते अख्खं गेटच तोडलं होतं त्यांनी, किंवा मराठी सिनेमांचे तिकीट ब्लॅक व्हायचे. किंवा आता मी किस्सा सांगितला की जेव्हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आला होता, तेव्हा हिंदीचे शोज काढून मराठी सिनेमा वाढलं. आणि आता तर खूप होतात. मी आता थांबायचं नाही पाहिलं होतं तेव्हा मी 25 दिवस मी आणि शिवराज व्हायचं सर आम्ही संपूर्ण पुणा मुंबईचे थिएटर फिरतो. लोक धो रात्री 11 शो बघत होते लोक. त्यामुळे मराठी मायवर सगळ्या प्रेक्षकांना दोष नाही देऊ शकत आपण, की त्यांचा चॉईस आहे. आपण त्यांना छान दिलं ते बघतात आणि ते बघतायत, त्यांच्यामुळेच आम्ही आहोत. बरोबर. आणि मराठी नाटकांना जात नाही हे असं म्हणूच नाही, कारण आता धो नाटकं चालले, नाटक भरपूर हाऊसफुल नाटक. म्हणजे कोणतरी गमतीने म्हणत होतं की 300 रुपये मराठी सिनेमा, 300 रुपये सिनेमाचं तिकीट आहे, पण 500 रुपये नाटकाचं तिकीट आहे. पण 500 रुपयाचं तिकीट काढून मायबाप रसिक प्रेक्षक हाऊसफुल शो करतात. त्यामुळे मराठी मायबाप रसिक प्रेक्षक मराठी सिनेमा नाटकाला जातात. एवढंच मला तुला सांगायचं. नक्कीच. मला हुप्पा हुय्या बद्दल बोलायचं आहे तुझ्याशी, की खूप वेगळी भूमिका त्याच्यात तुझी होती, की एक दैवी शक्ती तिथे तुला त्याच्याबद्दल. तर मला सांग की तुझा आहे दैवी शक्तीवर विश्वास? नाही, मी तुला खरं सांगतो का, आई वडील आहेत, देव आहे, आई वडील देव आहेत. कुठेतरी कुठली तरी एक ऑरा असतो आपल्या आजूबाजूला, जो आपल्याला नेहमीच प्रोटेक्ट करत असतो. तो आशीर्वाद आपण मानतोच, त्यामुळे आशीर्वाद आहेच. पण मी तुला सांगू, हुप्पा हुय्या खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता. समित कक्कड आमचा मित्र, अनिल सुर्वे आमचे दिग्दर्शक, आणि पहिल्यांदा अशी हिरो वाली, म्हणजे मी हिरो अशी असणारी फिल्म येणार होती. आणि त्याच्या प्रीमियरचं मला चांगलं आठवतं की मी ना एक असं ना, तेव्हा आता कसं, आता तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा इन्व्हाइट पाठवता, तेव्हा अशी प्रॉपर इन्व्हिटेशन जायची. 2009ची गोष्ट आहे ही, 9. सो 9-10चीच गोष्ट असणार, त्यात जेव्हा आलं पिक्चर. सो मी ना ते प्रोड्युसरवरून इन्व्हाइट जातं ना, त्याच्या आतमध्ये ना मी एक छान लेटर लिहिलं होतं, एक की मी आजपर्यंत छोटे मोठे भूमिका करत होतो, पहिल्यांदा मेन भूमिकेत आलो, मध्यवर्ती भूमिकेत आलोय, तर त्याला आशीर्वाद द्यायला तुम्ही या वगैरे, असं छान होतं ते. आणि ते प्रत्येक ज्यांना इन्व्हाइट केलं त्यांच्याकडे गेलो होतो. आणि मला आता माझ्याकडे नसेल, ते खूप जुनं आहे, पण मला खूप भारी वाटतं की प्रत्येकाने, अजय अतुल सरांपासून सगळ्यांनी एवढं अप्रिशिएट केलेलं. पण कठीण असता तुम्ही मध्यवर्ती भूमिकेत असणं, म्हणजे तुम्ही सपोर्टिंग असता तेव्हा तुम्ही सपोर्ट करत असता, पण जेव्हा तुमच्या खांद्यावर सिनेमा घेऊन जाणं असतं तेव्हा ते वेगळी जबाबदारी असते. हीच म्हणजे प्रमोशनची हीच जी काही री लागते, म्हणजे सिनेमा आला की मी प्रमोशन करत असतो, महिना दीड महिना प्रमोशन करत असतो. ही सवयच मला महेश सरांनी लावली होती की सिनेमा पोचवायला पाहिजे. अरे आमच्याकडे एकच थिएटर आहे रे, आमच्याकडे 2 थिएटर आहे, आमच्याकडे एकच शो आहे, हा विचार करण्यापेक्षा तुम्ही तिथल्या मायबाप रसिक प्रेक्षकांना भेटा, त्यांना सांगा, बघायचं नाही बघायचं ही दुसरी गोष्ट, पण तुम्ही जायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. सो आता प्रत्येक सिनेमाला माझ्या त्याच्या 1 महिना अगोदर आणि नंतरचे 15-20 जे काय असतील मी जातो, कारण मला ते कनेक्शन खूप आवडतं. अरे मस्त सिनेमा आहे, छान भरलेला असतो, लोकांना जाणं, म्हणजे मी कुठेतरी असं वाचलं होतं की म्हणजे ऍक्टर हे सगळं का करतो, की मायबाप रसिक प्रेक्षकांनी ओळखावं, तुमच्यावर प्रेम करावं, तुमच्यावर फोटो काढावेत, किंवा तुमचं काम अप्रिशिएट करावं. मग त्यांना भेटण्याची नाही थांब हे करायची गरज काय, उलट त्यांना भेटायला पाहिजे. तर मला ही संधी मिळते सिनेमा शूट केल्यानंतर किंवा रिलीज केल्यानंतर, की त्यांना ते भेटायला मिळतंय आणि त्यांना खूप बरं वाटतं. व्हेरी नाईस. मला सांग की तुला अजून अशा प्रकारच्या भूमिका करायला आवडतील? अशा प्रकारच्या म्हणजे हुप्पा हुय्या मध्ये जशी होती तुझी की दैवी शक्ती, तर त्याच्या भूमिका अजून करायला नाही, सुपर पॉवर वाली आणखी एक फिल्म केलं ढोलकी नावाची, त्यात ढोलकीमध्ये पण सेम असं होतं मला, की पॉवर मिळते, मी ढोलकी वाजवतो, पण काही वाजवलं की तमाशा वाजतो, म्हणजे ती मस्त गोष्ट होती. पण मला उलट मी तुला काय म्हणतो की मला ना यार, आपल्या मराठीत एवढे चांगले लेखक दिग्दर्शक आहेत, तेच माझ्याकडे वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघतात. म्हणजे तो कमर्शियली असतो, तो आर्टी असतो, तो म्हणजे मी बघ ना, माझा जो ऍज अ ऍक्टर जो मराठी सिनेमाचा जो काय ते काय म्हणतात त्याला, हा जे काय ग्राफ किंवा ते ईसीजी म्हणतात ना, ईसीजी म्हणूया आपण, तो ईसीजी काय म्हणजे छोट्या भूमिका, त्याच्यानंतर सपोर्टिंग रोल, विनोदी भूमिका, विलन आहे, हिरो आहे, हिरोचा मित्र आहे, आयटम नाचणारा पोरगा आहे, एखादं म्हणजे झोंबिलीमध्ये फक्त आयटम नंबर नाचलो मी, म्हणजे कुठेतरी दोन महेश टिळेकर सरांच्या सीन मध्ये, पिक्चर मध्ये कुठेतरी आत्ता ते आलेली ती हवा हवा, त्यात 1-2 सीन साठी आहे. तो मला वाटतं की ते लेखक दिग्दर्शक निर्माते मला प्लेस करतात,
माझ्याकडे तो चॉईस असतो की मला करायचं की नाही, आणि मी ऑलमोस्ट ते करण्याचा प्रयत्न करतो की करूया. हीच गोष्ट जी आपल्याला एक्सप्लोर करते म्हणजे. मला हिंदीमध्ये तुझे, जेव्हा तू हिंदीमध्ये काम करत होतास, आता सिम्बा केला, गोलमाल केला, तुझं सगळ्यात जास्त बॉन्डिंग कोणाशी आहे त्याच्यामध्ये? म्हणजे जवळचा मित्र एक असा कोण वाटतो तुला की भाई इसके साथ तो मेरी बनती है, मस्त मला मजा येते ह्या व्यक्तीसोबत? नाही, तसं हिंदीमध्ये खूप काम नाही केलंय. माझी तशी पहिली हिंदी फिल्म आहे लालबाग परळ, सिटी ऑफ गोल्ड, कारण ती बायलिंग्वल शूट झाली होती. मराठी आणि हिंदी म्हणजे एका वेळेला आम्ही एक सीन दोनदा करायचो. म्हणजे पहिलं मराठीत व्हायचं आणि नंतर तो सीन हिंदीमध्ये व्हायचा. ती माझी तशी पहिली हिंदी. त्यानंतर मी गोलमाल केली आणि गोलमाल नंतर लालबाग परळ केली. गोलमालचा किस्सा तुला सांगितलास, त्यामुळे मला असं वाटतं की रोहित शेट्टी सर आहेत ना, ते त्यांच्याकडे कलाकाराला ना ते खूप मान देतात. म्हणजे त्यांच्याकडे काम, त्यांच्या टीम मध्ये बघशील तर ऑलमोस्ट मराठी कलाकारच असतात, कारण ते ऍक्टर म्हणून तुम्हाला प्लेस करतात. सो गोलमालच्या वेळेला तर तो फ्लूक मध्ये मिळाला होता, पण त्यानंतर मला सिंगम साठी फोन आला होता, ऑल दी बेस्ट साठी फोन आला होता. पण तेव्हा आपली मराठीत पण छान छान कामं चाललेली. जेव्हा आमची माझी ऑल्टो गाडी होती, एकदा ऑल्टो गाडी होती, तृप्तीची होती, तर तेव्हा मी सरांना सांगितलं होतं की सर अभि माझ्याकडे ऑल्टो गाडी आहे. त्यावेळेला व्हेरी गुड यार. तर ते नेहमी जेव्हा भेटायचे अप्रिशिएट करायचे. सो त्याला ना खूप वर्ष गेली. आणि मग 2018 आलं. 2018ला आपण बोललो होतो म्हणजे डाऊनफॉल बद्दल. काम नव्हतं, घरी बसलो होतो. मग आदित्य सरपोतदारने मला फास्टर फेने दिला, त्यात मी छोटीशी भूमिका केली. बोललो ना, छोटीशी भूमिका पण तुम्ही मार्क होते. मग मला अमय खोपकरदा, संजय दादांनी मला येरेर पैसा 1 दिला. येरेर पैसा 1 शूट केल्यानंतर त्याच्या म्युझिक लॉन्चला रोहित सर आले खूप वर्षांनी, आणि मग त्यांनी सांगितलं की तू कला के मिल मुझे, आणि ते सिम्बा प्लॅन करत होते. आणि मग तसा मला सिम्बा मिळाला होता. सो मी तुला सांगतो ना की जे हिंदी किंवा जे मराठीच्या बाहेर काम करत होते ते मराठी सिनेमांमुळे मिळालेलं आहे. आणि मग सिम्बाच्या वेळेला रणवीर सिंग सर आहेत, किंवा आशुतोष राणा सर आहेत, किंवा विजय पाटकर सर होते, आपला सौरभ गोखले होता. हे सगळे आमची गँगच होती. सुचित्राताई होत्या, सारा अली खान मॅम होत्या. सो मला वाटतं की माझा तो पहिला तसा खूप वर्षानंतरचा सिनेमा होता. पण रोहित सरांच्या सेटवर सगळ्यांना समान वागणूक असते, त्यामुळे सगळेच मित्र झाले. मी रणवीर सिंग सर पण झाले, आम्ही मजा करायचो, आम्ही इम्प्रोवाइज करायचो. मग सौरभ तो होता तिकडे. आणि ती थोडीशी हार्डकोर फिल्म होती. तो अशी म्हणजे विनोदी फिल्म होती ती. पोलीस आणि रेपिस्ट आणि आताची परिस्थिती ह्या सगळ्यांवर भाष्य करण्यात एक गोष्ट होती. सुंदर. त्यामुळे मला चांगलं वाटतं की म्हणजे रोहित सरांचे आभार मानतो, कारण त्यांनी पण मला विनोदी नाही, त्याने इन्स्पेक्टर तावडे त्यांनी तो ह्युमरस पण माणूस म्हणून ठेवला. म्हणजे जब तक रेपिस्ट लोक ठोकते नाही तो कुछ नहीं होगा सर, हे बोलताना मला चांगलं आठवतं की आमची वैद्य परशुरामी होती त्यात, की आकृतीने लास्ट फोन आपको किया था, हा सीन जेव्हा झाला होता तेव्हा सर मला म्हणत होते की ऍक्टर म्हणून खूप ग्रोथ झाली तुझ्यात, कारण इतक्या वर्ष त्यांनी पाहिलं नव्हतं. सो अशा कॉम्प्लिमेंट मिळत गेल्या, त्यामुळे दंगा व्हायचा सेटवर. खूप मजा यायची रणवीर सिंग सरांबरोबर काम करताना, किंवा एकंदर त्या टीम बरोबर करताना. कॉमेडी सर्कस की महाराष्ट्राची हास्य जत्रा, दोन्ही मंचावर दम आहे? म्हणजे तुला कुठला आवडतं? दोन्ही मंचावर दम आहे, कारण कॉमेडी सर्कस मध्ये मी स्वतः पाहिलंय, आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेने सगळ्यांना वेळ लावलं. दोन्ही गोष्टी, कारण तिथल्या कलाकारांचं तेवढंच कौतुक आहेच, 101% आहे. त्या सगळे कलाकार आपले हास्य जत्रेत सगळे सुपरस्टार आहेत, सगळे कलाकार, सगळ्यांना माझं प्रचंड प्रेम आहे, सगळे आपले मित्रमैत्रिणी आहेत. पण ते लिहिणं आहे ना, विनोद लिहिणं हा सोपी गोष्ट नाही. म्हणजे आमच्याकडे ते राज होता एक, त्यानंतर आमचा हर्ष लिंबाची, किंवा ती रायटरची टीम असते, तो कुठला विषय शोधावा. बरं कसं आहे, कुठल्याही विनोदातून तुमची एक तर डिसरिस्पेक्ट झाला नाही पाहिजे, तुमची भावना दुखवली गेली नाही पाहिजे, हे जपावं लागतं नटाला, आणि ते लिहावं लागतं रायटरला. सो भारती माझी कॉमेडी सर्कसला माझीच पार्टनर भारती असल्यामुळे तिथे गोड मुलगी आहे, खूप माझी बहीणच आहे ती. तर हर्ष लिंबाचे ज्या पद्धतीने लिहायचा ना, तो खूप असे वन लाईनर लिहायचा, म्हणजे खूप छान. तर विनोद लिहिणं खूप कठीण आहे. त्यामुळे हास्य जत्रा आणि कॉमेडी सर्कस हे सुपरहिट आहेत, पण ते लिहिणारे लेखक तेवढे सुपरहिट आहेत. ओके, आता थांबायचं नाही की येरे येरे पैसा? येरे पैसा 1 की 3 किती काय? 1.
आता थांबायचं की एरे रे पैसा नाही आधी एरे रे पैसा, मग आता थांबायचं नाही. कारण ते एरे रे पैसाने मला माझ्या करिअरमध्ये आता थांबायचं नाही सांगितलं होतं. कारण ती डाऊनफॉल नंतरची पहिली फिल्म होती जी मोठी फिल्म होती, जी मोठ्या कास्ट बरोबर होणार होती. संजय जाधव सरांबरोबर काम करायची संधी मिळाली होती त्या सिनेमात. त्यामुळे एरे रे पैसा 1 मुळे आता थांबायचं नाही. रोहित शेट्टी सर की महेश मांजरेकर सर? नाही, हा प्रश्न खूप जण विचारतो. महेश मांजरेकर बट ऑब्विस, कारण त्यांच्यामुळे मला रोहित शेट्टी सरांपर्यंत पोहोचता आलंय. आणि दिग्दर्शक दोन्ही कामाला आहेत. दोघेही म्हणजे खरं सांगायचं तर अंतिमसाठी सरांनी मला घेतलं होतं आणि त्यांना कळलं की सर्कससाठी मला रोहित सरांनी विचारलंय. तर मला त्या डेट्समुळे मला स्वतः महेश मांजरेकर सर म्हणाले की तू काम कर, तू सर्कस कर, मी अंतिमसाठी ऍक्टर बघतो. तर मला वाटतं की माझ्या भल्याचा नेहमीच विचार करणारे महेश मांजरेकर सर आहेत आणि ऍक्टर म्हणून मी किती चांगलं काम करू शकतो याचा विचार करणारे रोहित शेट्टी सर आहेत. आणि दोघेही प्रचंड मोठ्या मनाचे आहेत. त्यामुळे दोन्ही. ओके. पुन्हा शिवाजी राजे भोसले मधला तुझा आवडता डायलॉग? पुन्हा शिवाजी राजे भोसले बोलतोय का? पुन्हा शिवाजी राजे, पुन्हा शिवाजी राजे आत्ता चाललाय आत्ता ना, आत्ताचा खिल्लारे, उस्मान खिल्लारे. हरायला आवडत नाही आपल्याला. मस्त आहे तो. इंटरेस्टिंग आहे तो. आता फ्लॅट वाटेल, पण खूप जणांनी ओळखलं पण नाही. जेव्हा 23 ऑक्टोबर माझ्या वाढदिवशी ना माझं पोस्टर लॉन्च झालं होतं आणि ते मी पोस्ट केलं होतं आणि खूप लोकांनी मला ओळखलंच नाही की हा सिद्धार्थ जाधव आहे. मला असं वाटतं ना की ह्यासाठी मी नशीबवान नट आहे की एखादा एवढे मोठे दिग्दर्शक तुला ह्या पॅटर्ननी बघतात यार. आणि ते गंमत पण होती. त्यांचं असं म्हणणं की लोकांनी थिएटरमध्ये डायरेक्ट बघावं, आपण त्याला बाहेर काढायचंच नाही. पण ते माझा वाढदिवस पण होता आणि टीजर ट्रेलरने सिनेमा आणखीन अप झाला होता. त्यामुळे त्या पोस्टरने आणखीन मजा आली. व्हेरी नाईस. तुझ्यासाठी रंगभूमी? अरे, आम्हाला नाव नसणाऱ्या किंवा आम्हाला चेहरा नसणाऱ्या कलाकारांना चेहरा मिळवून देणारी गोष्ट आहे ती. की जेव्हा जायचो कुठे ऍक्टिंग करायला, स्ट्रगल करायला, अरे कैसे दिखता है, दात कैसे, बाल कैसे, अरे कसं दिसतो, ह्या लेवलला खूप असं हे व्हायचं. पण रंगभूमी अशी आहे ना जी तुम्ही कसे दिसता हे कधीच सांगत नाही. तुम्ही काय करता ऍप्रिसिएशन खूप मोठं आहे. तेव्हा हे जे वाक्य आहे ना तुला आता म्हणालो, तेव्हा माझी जेव्हा पहिली मुलाखत घेतली होती तेव्हा ते असं असतं ना, रंगभूमीने तुम्हाला काय दिलं असा एक प्रश्न विचारला जायचा. तेव्हा मी नेहमी म्हणतो की आम्हाला चेहरा नसणार आहे. काही लोकांसाठी आम्हाला चेहरा नाहीये, असं आहे ना ते. तर त्या चेहरा नसलेल्या कलाकारांना चेहरा मिळवून देणारी रंगभूमी आहे. कारण अरे हा पोरगा नाव, अरे सिद्धार्थ जाधव कमाल, अरे काय करतो काम. म्हणजे जो आधी मानव ज्या चेहऱ्याने माकडून चिडवायचे मला, तो चेहरा आधी मानवून त्याने अप्रिशिएट केला की अरे भाई. सो मला वाटतं की ते ह्या म्हणजे आज जे आहे ते आमची एकांकिका स्पर्धा थिएटर त्याच्यामुळेच आहे. त्यामुळे आम्ही उभे होतो अजूनही. पण त्याच चेहऱ्याने आज महाराष्ट्राला वेड लावलंय. हा म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. पण ती रंगभूमी आहे ज्यांनी मला आत्मविश्वास दिला की मी हे करू शकतो. नाही तर कधी कधी आपण म्हणजे आपल्या किती निगेटिव्ह कमेंट्स येतात, काय होतं, आपण काय करतो, कोण आपल्याला अप्रिशिएट करतो ते बघत नाही, कोण आपल्याला क्रिटिसाइज करतो ते पहिलं बघतो. मी काय करतो माहितीये, मी कधी अजूनही मला बोलतात माकड वगैरे बोलतात ते चालू त्यांचं, तर मग मी ना सगळ्यांना लाईक करत जातो. चल भाई लाईक 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 लाईक. कारण मला असं वाटतं ही माझी थॉट प्रोसेस आहे की मला शिव्या देण्यासाठी सुद्धा त्याने त्याच्या आयुष्यातला 1 सेकंद काढला. राईट. की तुला बेकार दिसतो रे, ओके थँक्यू भावा, चल पुढं. तर मला वाटतं की ही म्हणजे प्रेमाने जिंका किंवा ठीक आहे किती करेल तो ना, पॉझिटिव्ह वेने मी लाईक करणार आणि मी पुढे जाणार. कारण मला आवडतं की त्या 100 कमेंट मधल्या 2 कमेंट त्या असतील, बाकीचे 98 ह्या माझ्या प्रोग्रेससाठी, माझ्या करिअरसाठी, माझ्या ह्या गोष्टीसाठी असेल तर मला आवडेल ते करायला. नक्कीच. असं एक कॅरेक्टर सांग ज्यामुळे तू इन्स्पायर झालास. अरे अशी खूप आहेत. मी मराठी सिनेमाचं मी तेव्हा एक फिल्म बघितली कास्टवे नावाची, टॉम हँक्सची. आय नो, माझी आवडती फिल्म आहे. अरे काय फिल्म सुंदर आहे. फिल्म. एक तर आपण जॅकी चेन, आर्नोल्ड श्वार्झनेगर, तो स्टोन कोल्ड, काय तो सिल्वेस्टर स्टॅलोन बिलॉन यांचे पिक्चर बघणार आहे भाई, जिम कॅरी बिरी असं. म्हणजे ना तेव्हा ना मला कुणीतरी ती फिल्म दाखवली होती आणि मी वेळात आलो होतो की तो माणूस आणि एकदम म्यूट आहे, त्याच्यात डायलॉग जास्त नाही. तो एका बेटावर राहतो, तो माणूस एक्झॅक्टली. तो एका बेटावर राहतो, एका फुटबॉलला एक कॅरेक्टर करतो आणि त्यांच्याशी गप्पा मारतो आणि जगण्याची ते होप आहे ना, तुमची होप आहे आयुष्यात. म्हणजे मला नेहमी वाटतं की तुम्ही कधीच थांबत नाही तुमच्या आयुष्यात. तुम्ही थांबत सोल्वेवर आहे, तुम्ही दम खाता.
म्हणजे माझा भाऊ खातो ना, माझा भाऊ आहे मोठा डॉक्टर रवी जाधव. तो मला काय सांगतो, तू पळतो मग तू दमतो, मग तू बसतो, मग तो रेस्ट घेतो, मग तो एनर्जी घेतो, परत उभा राहतो, परत धावतो, परत दमतो, परत बसतो, परत रेस्ट घेतो, परत दम खातो, परत उठतो, परत धावतो. ही सायकल आहे. सो तुम्ही थांबलात हे स्वतःला कधी समजून घेऊ नका. म्हणजे माझे त्या 2013 ते 2017 ह्या काळात माझ्याकडे कामं नव्हती, मला सिनेमातून काढलं गेलं होतं, असं खूप बोललोय आपण, बऱ्याच गोष्टी बोलले. ती गोष्ट मला असं वाटायचं की म्हणजे माझा दादा मला नेहमी सांगायचं की ह्याला डाऊनफॉल नाही म्हणत. डाऊनफॉल तर अमिताभ बच्चन साहेबांचा होता ना. एवढी मोठी कंपनी होती, ती बँकरप्ट झाली, मग त्यांनी कसं आणि ते पुन्हा एकदा त्यांनी उभारी घेतली. हे ह्यातून म्हणजे ते फिनिक्स पक्षासारखं येणं हे असतं. तर दादा मला नेहमी ती गोष्ट सांगायचा. तो मला म्हणजे मला नेहमी सांगायचं की काम मागायला लाजायचं नाही. म्हणजे लोकांना कळू दे ना की तुझ्याकडे तुला कामाची गरज आहे. ह्याला मी आता याला फोन केला ना तर मग त्याचा इगो हर्ट होईल. मग आता आला की नाही, त्याचा इगो हर्ट होऊ दे किंवा त्याचा इगो सॅटिस्फाय होऊ दे, तुला कामाची गरज आहे. हे जोपर्यंत तू लोकांना सांगत नाहीस तोपर्यंत तुला काम नाही मिळणार. बरोबर आहे. म्हणजे तू एका बोटीतून चाललाय, आता तू सिद्धार्थ जातोय, मी कसं काम मागू, असं होतं नाही होणार. नाही. एका बोटीतून चाललं, त्याला होल पडलं, पाणी भरतंय, त्या सगळं आहे, वॉशिंग मशीन आहे, ह्याव आहे, त्याव आहे, त्याव आहे, सगळं अद्ययावत आहे सगळी ती जी काय ती यॉट आहे तुझी. पण ती जर यॉट बुडाली तुझ्या सकट तर तू काय करू शकतो? बरोबर. तू उडी मार, किनाऱ्यावर जा, पुन्हा मेहनत कर, ते सगळं केवशील. तर तुमचे बॅगेजेस जे आहेत ना आयुष्यातले, मी कोणतरी आहे, तुम्ही कोणी नसता आयुष्यात. तुम्ही जे का असता ते मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे असता, त्यांच्या आशीर्वादामुळे असता. त्यामुळे तुम्ही सुरुवात तीच करा. तुम्ही नेहमी मला सांगायचं की मडला गेला होतास ना सकाळी 7च्या शिफ्टला वेटरचा रोल करायला, तेव्हा कशी एक्साइटमेंट होती, ती आत्ताच पाहिजे. तर मी माझ्या आयुष्यातलं प्रत्येक काम हे त्यात एक्साइटमेंट करतो. काम मागायला लाजायचं नाही. अरे मला यार काम नाही, काय असेल तर सांग ना. ठीक आहे ना, त्याच्याकडे असेल तर तो सांगेल. गरज कळणं गरजेचं आहे. कशाला काम मागू, ते आणतील तर आणतील असं नाही. सो ह्या थॉट प्रोसेसने जाणं खूप महत्वाचं आयुष्यात. नक्कीच. मला सांग की तू नवीन आता जे येणारं जनरेशन आहे त्यांना तू काय सांगशील, कॅरेक्टरायझेशन कसं करायचं? तू एक छोटस त्यांना काही सांगू शकतोस? नाही, मी काय एवढा मोठा नट नाही. कॅरेक्टरायझेशन कसं सांगायचं, मला असं वाटतं ना, तुम्ही ते फॉलो करा त्या दिग्दर्शकाला. म्हणजे आता क्षितिज पटवर्धन आमचा मित्र आहे. म्हणजे मला पण एवढं नाही कळत ऍक्टिंग मधलं काय, भाई मी लयच तुम्ही सांगा तेवढं करणार आहे. पण ना आता मी धुरळा केला होता. धुरळा नावाची फिल्म केली होती ज्यात मी हनुमंत नावाचं कॅरेक्टर केलं आणि त्याला थोडंसं पोट आहे. त्याची बायको प्रचंड सुंदर आहे. सोनाली कुलकर्णी यांनी माझा बायकोचा रोल केला होता. त्यांना मोठा भाऊ आहे अंकुश चौधरी आणि तो सावत्र भाऊ आहे आणि आई आहे अलकाताई. आणि या राजकीय द्वंद्वात त्याची वहिनी प्रेग्नेंट आहे जी आहे सई तामणकर. घरात बाळ येणार आहे, पण त्या बाळाचा आनंद बाकीच्या कोणालाच नाहीये, कारण प्रत्येक जण त्या पॉलिटिकल याच्यात आहे. हे एकमेव जेन्युइन कॅरेक्टर आहे ज्याला त्याच्याबद्दल आत्मीयता एक्साइटमेंट आहे. पण ते कॅरेक्टर डेव्हलप करण्यासाठी क्षितिज पटवर्धननी, म्हणजे खरं सांगतो, त्या कॅरेक्टरची हिस्ट्री दिली होती मला, की त्याचं पोट का पुढे, तो बियरच का पितो. कारण तो कुस्तीवाला होता. एका कुस्ती त्याची लिगामेंट झाली, त्याची कुस्ती सुटली. पण आणि त्याला एक वेगळा काय बोलतात तो, हे काय म्हणतात ते कॉम्प्लेक्स आहे की त्याची बायको प्रचंड सुंदर आहे. बरं, ते राजकीय साठवलोट्यात झालेलं लग्न आहे, त्यामुळे त्याला तेवढी सुंदर बायको भेटली, त्यामुळे ती जवळ आली की त्याचं जरा नको असं होत होतं. म्हणजे तो खूप कॉन्शियस होतो. तो सगळं सांगतो. म्हणजे जेव्हा त्याची बायको त्याला घेऊन जाते आपल्या सासूरवाडीला, सांगते की ह्याला पण सांगा काहीतरी करायला, तेव्हा तो एवढंच म्हणतो की बाकी सगळं करायला सांगा, फक्त दादा आणि आईच्या मध्ये काय करायला सांगू नका. कारण तो तेवढा जेन्युइन आहे. हे सगळं मला त्यांनी दिलं. आपल्याला फक्त फॉलो करायचं असतं. आता ते दिग्दर्शक, लेखक, मी सिनेमा जेवढं मला कळलं सिनेमात काम करताना लेखक, दिग्दर्शक आणि कॅमेरामन तुमच्या म्हणजे तुमचा मित्र हवा, कारण तो तुम्हाला कशा पद्धतीने काम करायला सांगतो. नाटकासाठी दिग्दर्शक हवा, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. पण कॅरेक्टरायझेशन करणं म्हणजे तुम्ही काय काय गोष्टी इम्प्रोवाइज करून बघा, दिग्दर्शकाला काय वाटतं ते बघा. आता मी एक फिल्म करतोय ज्याचं माझं एक काय म्हणतात ते डायलॉगचं वर्कशॉप झालं. त्यात पिच कळला माझा की भाई मी जेव्हा सुरुवातीला असेल ते काय पिच असेल, नंतर काय पिच होईल, जे संजय जाधव सर करतात किंवा प्रत्येक सिनेमाचे जो वर्कशॉप घेतात बॉडी लँग्वेज कळते. सो मला वाटतं दिग्दर्शकाला फॉलो करणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला काय लेखक
लेखकाला काय अपेक्षित आहे, लेखकाला काय वाटतं ते मी असं करून बघू का, आपल्याला वाटतं त्या गोष्टी सांगाव्यात. पण मी खरं सांगतो, मी एवढा कोण मोठा नाही बाय ऍक्टिंग वर बोलणारा, पण मी जे फॉलो करतो ते मी फॉलो करतो नम्रपणे, की आता मला काय करायचं, आता मला धनाची किंवा चला 4 कॅरेक्टर केले मी यावर्षी. मी मारुती कदम केला, त्यात मी माझ्या वडिलांना खूप रिलेट केलं, की मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कर्ज काढलं होतं, देणेकरी दारात थांबायचे, पण आयुष्यात काहीतरी करून दाखवायची ही जिद्द होती, माझ्या वडिलांची होती. ते कॅरेक्टर म्हणा त्याला थोडं म्हणजे ती जेन्युनिटी येते, आपण कोणाला तरी फॉलो करायला लागतो. आणि दिग्दर्शक असतो, तो सांगतो ह्या पद्धतीने कर, ह्या पद्धतीने कर, टोन तुमचा वेगळा जातो. किंवा म्हणजे मला खूप आवडलेला शॉट आहे तो, जो शिवराज वायकर सरांनी ठेवलाय सिनेमात, की सर्वसामान्य लोकांची पण लव्ह स्टोरी असते. तो टॅक्सी चालवतो रात्रीचा, त्याची बायको डबा घेऊन येते आणि तो तिला एवढंच बोलतो, तू पण चल ना माझ्या बरोबर शाळेत, तेवढंच माझा अभ्यासाचा टच वाढेल. त्यात विनोद नाहीये त्यात, म्हणजे सर्वसामान्य हीच त्यांची लव्ह स्टोरी एवढं. किंवा तो सरिता म्हणजे नदी, असं काय एक म्हणजे बरोबर जोड्या लावा, तर तो नदी खोडून बायको लिहितो, कारण त्या बायकोचं नाव सरिता. समजा हे जे मोमेंट आहेत ना, हे दिग्दर्शक देतो, तुम्ही ते जेन्युइनली फॉलो करायचे असतात. हिरे रे पैसा मधला तो शनी एकदा तो भाई, तो काय बोलतो, तो जिम ट्रेनरच आहे, त्याला पैशाची गरज आहे, तो दिग्दर्शक फॉलो करायला लावतो. आतली बातमी फुटली मधला जो रिक्षा ड्रायव्हर आहे, तो बिचारा जेन्युइन आहे, त्याला पैशाची गरज आहे. आणि इथला तर म्हणजे फक्त फॉलो करा दिग्दर्शकाला. भाई तू, मला नाही माहिती, मी मारणार म्हणजे मारणार. तो मला वाटतं हे माझ्यात आहे, पण ते दिग्दर्शक फॉलो करतात. तुम्ही कुठली कॅरेक्टर करत असाल, लेखकाकडून समजून घेऊन दिग्दर्शकाकडून समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे लेखक तुम्हाला बेसिक ते प्लॅटफॉर्म देतातच, की हे कॅरेक्टर, हे पात्र असे. आता तुम्ही तुमच्या पद्धतीच्या पॉसिबिलिटी सांगा, जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. राईट. खूप छान. मला सांग, जत्रा सिनेमा जेव्हा तुम्ही करत होतात, भरत दादा, तू, कुशल, भरपूर कॅरेक्टर होते त्याच्यात. संजय खापरे सर होते, रमेश वाणी सर होते, गणेश शिरोडेकर सर होते, गँग होते. राईट. तर मला सांग, जे काय तुमचं हे ट्युनिंग होतं, म्हणजे कानोळे आल्यावर तुमचं ते बोलणं, तुझं टाळी वाजवलं की तो टीव्ही चालू होणं, हे कसं तुम्ही मॅनेज करत होता? म्हणजे फार म्हणजे मजा यायची. तो सीन किती वेळा बघितला ना, तेवढंच हसू येतं. नाही, हे सगळं श्रेय केदार शिंदे सरांचं आहे. कारण तो विनोद बघशील ना, तो असा टाप 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 हो, टाप. एकदमच. आणि तेव्हा सिनेमा म्हणजे जत्रा सिनेमा डिजिटल शूट नाही झालाय, तो रीलवर शूट झालाय. हो. हा, म्हणजे 4.5 मिनिटाचा एक डबा असतो, ज्याची किंमत 11,000 रुपये असते. आणि निगेटिव्ह म्हणतात ना, आणि जर तुम्ही रिटेक दिलात तर ती निगेटिव्ह वाया जाते, म्हणजे तुमचे 11,000 रुपये वाया गेले. हो, असं असतं ते. म्हणजे म्हणून ते कधी कधी वन शॉट दिला, वन टेक दिला म्हणतात बघ, तेव्हा टाळ्या वाजवायची लोक, ते निगेटिव्ह खूप महत्वाची असते. त्यामुळे रिहर्स होणं आणि हसा चकट फूक किंवा इतके दिवस सरांबरोबर काम केल्यामुळे आमचं ते टायमिंगचं होतच. आणि सगळ्यांचा पहिला मोठा सिनेमा, ते सगळेजण ऑन होते. आणि स्वर्गीय विजू मामा तर ते ज्या पद्धतीने सांभाळून घ्यायचे, भरत जाधव सर ते ज्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट करायचे. पण हे सगळं जे आहे ना, ते केदार शिंदे सरांचं आहे. कारण ते टीव्हीचं कसं होणार, किंवा हमारे मांगे पुरे करो, भारत छोडो, ते वन शॉट आहे. पण ते त्याच्या अगोदरच्या 4-5 रिहर्सल खूप व्हायच्या. कारण तो एकदा रोल झाला की एकदा रोल झाला. म्हणजे त्यातला एक सीन आहे जो डायरेक्ट नंतर निगेटिव्ह नंतरच बघितला त्याने, कारण त्यांची मॉनिटरची वायर तुटली होती. वन शॉट राऊंड ट्रॉली होता, तिथे भरत सर, विजू मामा आणि क्रांती रेडकर यांचा एक सीन होता राऊंड ट्रॉलीचा. आणि त्या राऊंड ट्रॉली करता करता ती वायर निघाली. त्या मॉनिटरवर तो कोणी सीन पाहिला नाही, डायरेक्ट जेव्हा तो डेव्हलप झाला सीन तेव्हा पाहायला गेला. तर मला वाटतं की फिल्म मेकिंग खूप म्हणजे आत्ता खूप गंमत येते, काय वाटतं काय केलं तुम्ही, पण ते करताना खूप सिरियसली गेलेली गोष्ट आहे. म्हणजे आता चुकलो तो वाट लागेल या लेवलवर अलर्ट राहून काम केलं गेलं. आता कसं आहे, आता तुमच्याकडे पण चिप आहे ना, अरे ते उडून टाका, ते निकल जायगा असं आपण बोलतो, त्यामुळे तुम्ही तेवढं उडू शकता. पण तिकडे माहितीये ना, म्हणजे ते ना एक माणूस असायचा, तो अशा त्याकडे काळी पिशवी असायची, दोन हात टाकायचा, मग इकडचा निगेटिव्हचा डबा इथे टाकायचा, मग तो घेऊन तो यायचा आणि मग तो कॅमेरामनला द्यायचा. भाई मग तो कॅमेरामन ती निगेटिव्ह फिट करायचा. आणि ती 4.5 मिनिटं असे जातात. ते 24 फ्रेम असतात ना पर सेकंड. तर ते ही सगळी गंमत वेगळी होती. त्यामुळे पर्टिक्युलरली जत्रामध्ये काम करताना आम्हाला तशा पद्धतीने अलर्ट राहायचं. आम्हाला एवढं टेक्निकली मला अजूनही कळत नाही सिनेमात कुठली लेन्स लावली, काय लावली, वाईड वगैरे,
पण आमची जिद्द होती, आम्हाला काम करायचं होतं. भरत सर आहेत, स्वर्गीय आपले विजय चव्हाण सर आहेत, केदार सर सिनेमा करतायत, फुल लाविश ढिंचॅक मजा. आम्ही 5 जण एकत्र आहोत आणि मजा आहे. मी लाकूड आणतो, बोंबूल आणतो, हे करतो. बघ तू आता जेव्हा बघशील जत्रा तेव्हा तुला त्या सिनेमाचा स्पेस काही, तुला ते आता का आणवळे हा पैसे बघा बघा आमचा टीव्ही नाही लागत, म्हणजे बघा 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 आमचा टीव्ही असं नाही बोलू शकत तू. बघ कारण ते टाप 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 त्यांनी लोकांना फास्ट नाही, त्यांनी लोकांना गंमत येते की ही पोरं अशीच आहेत यांच्यामध्ये, म्हणजे तोच हा सिनेमाचा पेसच आहे. खूप सुंदर. म्हणजे अजूनही कधीही बघा, म्हणजे तेवढं रील जरी आलं ना तरी ते हसायला येतं आणि तिथे थांबायला होतच होतं. नाही आता ह्या 28 ऑक्टोबरला जत्रा सिनेमाला 20 वर्ष पूर्ण झाली. अरे वा. हा या वर्षी हे 2025 मराठी खूप हॅपनिंग आहे, म्हणजे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करतात. सो आता आम्ही एक रिसेंटली इंटरव्ह्यू केला होता ज्यात मी, भरत सर, क्रांती, नंतर प्रियाताई, केदार सर होते. सो बघ ना, मग तर आत्ता वाटतं की आत्ता केला पिक्चर आम्ही जत्रा, 20 वर्ष झाली. पण मला गंमत तीच वाटते की माझ्यासारख्या सर्वसामान्य पोराला किंवा ऍक्टरला महाराष्ट्राने एवढं प्रेम दिलंय, त्यामुळे मला खूप स्पेशल वाटतं, नेहमीच स्पेशल वाटतं. आणि मी शोधत असतो की मी म्हणजे चांगलं वाईट काम होत राहील, बेकार केलेलं काम चांगलं. पण मला आत्ताच्या घडीचे जे नवीन सगळे दिग्दर्शक लेखक आहेत माझ्याकडे अशा गोष्टी घेऊन येतात. मी ड्रीम मॉल नावाची एक फिल्म केली आहे जी अमेझॉन प्राईमवर आहे, ज्यात मी रेपिस्ट केलाय. बरं. दोनच पात्रांची गोष्ट आहे, नेहा जोशी आणि मी. बरं. आणि मी त्या दिग्दर्शकाला तेव्हा विचारलं होतं की भाई तुला वाटतं मी करायला पाहिजे, मला त्या झी गौरवचं बेस्ट विलनचा अवॉर्ड पण आहे त्याला. अरे वा. आणि मी म्हणजे त्या दिग्दर्शकांनी त्याला विश्वास टाकला. मी म्हणजे खोकारच काम केलं, मारलं बिरलंय मी नेहाला वगैरे त्या पिक्चर मध्ये. पण मला वाटतं की हे वेगळे पण मला मराठी इंडस्ट्रीत करता येतं, माझ्या मराठी मातीत करता येतं, तर मी इथे मला जास्त मजा करायला आवडते. तुला वाटतं जत्रात तू यावा? नाही, मला कौशलला खूप वाटतं, पण काय आता रिसेंटलीच केदार सरांनी ते क्लेरिफाय केलं की गोष्ट नाही मिळत, एक चांगली गोष्ट मिळाली ना, कारण जत्रा 2 येणार तर काय होणार, म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे, काय व्हायला पाहिजे, की मोन्यान त्याची गँग येईल तर काय, म्हणजे गोष्ट कुठली, तर गोष्टीवर गोष्ट चांगली असेल यायला काय हरकत नाही. म्हणजे उपवूया 2 पण आता समित सरांनी अनाऊन्स केलाय, गोष्ट छान मिळाली की उलट करायला आवडेलच. तुला असं वाटतं की ही भूमिका करायची होती, राहून गेली, किंवा ह्या व्यक्तीच्या ठिकाणी मी ही भूमिका खूप छान करू शकलो असतो, असं कधी वाटलंय? नाही, कधीच नाही वाटलं असं. उलट यायला आपल्याला मिळालंय बेस्ट, हीच करा, या लेवलला होतो मी. आपल्याला कोणतरी सिनेमात घेते याच्यात आपण खुश आहोत कोणाची. आणि मी पुन्हा एकदा दादाचं जे म्हणणं आहे ते की तू म्हणजे असंच ना की आता माधुरीने सिनेमा सोडला म्हणून माझ्याकडे आला, मी कशाला करू. मला वाटतं ती अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही ग्रॅब करायला पाहिजे. तुम्ही त्या झोनला, काही लोक सांगतात ना मला आलं पिक्चर पण मी नाही केलं रे, मला नाही, मग तू केलं का ते ह्या लेवलला बोलतात. हो मी केलं. तर मला वाटतं की ज्या भूमिका मी केल्यात उलट त्या म्हणजे मला आवडलेल्याच आहे. म्हणजे मी तर आभारीच आहे त्या दिग्दर्शकांचे, लेखकांचे, निर्मात्यांचे, काहीतरी मला ते भूमिका दिल्या, कारण मला काम करायला मिळालं. म्हणजे मी तो नेहमी किस्सा सांगतो, मला कितीतरी मोठमोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. स्वर्गीय निळू भाऊंबरोबर काम करायची संधी मिळाली. महेश टिळेकर सरांनी त्या सिनेमात मला घेतला होता, ते पण भरत सरांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं त्यांना. आणि त्या सिनेमात असं निळू भाऊ बरोबर माझं 1 to 1 काम नव्हतं, म्हणजे एक फ्रेम, आता ही फ्रेम आहे ना माझी, तर मी महेश टिळेकर सरांना एवढंच रिक्वेस्ट केली की असं फक्त निळू फुले सर आणि मी अशी एक असू शकेल का फ्रेम, म्हणजे असं काय असेल का. तर ते म्हणा असं काय नाहीये, पण एक शॉट आहे जिथे निळूभाऊ गावात उतरतात आणि त्यांना एक वाटसरू भेटतो आणि ते पत्ता विचारतात. तर आपण काय करूया, आपण त्या कॅरेक्टर, त्या गावच्या कॅरेक्टर तिथे आणू, म्हणजे मी अख्ख्या सिनेमात आहेत पण त्यांनी आणलं. आणि मग तो पहिला सीन आहे तिथे जिथे मी आणि फक्त निळूभाऊ. सो मला वाटतं मुवमेंट माझ्या आयुष्यात ऍज अ ऍक्टर म्हणून मराठी सिनेमाने खूप दिल्यात. म्हणजे त्यांची गप्पा मारायचो मी, बापरे, खूप म्हणजे मला म्हणायचं की ह्या गोष्टी मराठी सिनेमा मला दिल्यात. त्यामुळे कुठली भूमिका करायची राहून गेली नाही, ज्या भूमिका मिळाल्या त्या माझ्यात आहेत. नक्कीच. आणि त्या तू खूप सुंदररित्या पार पण पाडतो आहेस, नो डाऊट. मला तुला आता असं विचारायचं आहे की तू एका मोठ्या थिएटरला आलायस, गाडीतनं उतरलास, खूप गर्दी आहे,
लोकांना तू भेटलास, सेल्फी दिली, ऑटोग्राफ दिला आणि मेकअप रूम मध्ये गेला, मेकअप केलास. पहिली घंटा झाली, दुसरी वेळ झाली, तिसरी वेळ झाली आणि जेव्हा तो पडदा उघडतो तेव्हा फक्त आणि फक्त सिद्धार्थ जाधव साठी टाळ्या वाजतात. हे पुन्हा आम्हाला कधी बघायला मिळणार आहे? हो, मला नाटक करायचं आणि मी आता महेश सरांबरोबर ॲनिमल नावाचं नाटक करणार आहे, जे लवकरच येईल. आणि अरे वा. खूप छान अनुभव आहे तो ऍज अ ऍक्टर म्हणून. तर मला खूप म्हणजे ते एक आहे, ते जे नाटक आहे ना ते वेगळं वर्कशॉप आहे. म्हणजे ते नाटक म्हणजे त्याचा एक प्रवेश मी झी नाट्यगौरवला गेल्या वर्षी केला होता, बहिणीचा सिक्वेन्स. की ते जे कॅरेक्टर आहे, कॅरेक्टरायझेशन वाईज, की महेश सरांनी तेव्हा मला सांगितलेलं की हा व्यक्ती आनंदाची गोष्ट आनंदाने सांगतो, पण दुःखाची गोष्टही आनंदाने सांगतो, कारण त्याला इमोशनच माहित नाही. सत्य करायला गंमत येत नाही ती मजा. आणि त्याला अचानक त्याचे इमोशन्स येतात. म्हणजे त्याला बहीण वारली, तो आनंदाने सांगतो आणि सगळं बोलत असताना अचानक त्याला आठवतं की माझी बहीण वारली आणि तो रडायला लागतो. सो ऍज अ ऍक्टर हे खेळायला मिळतं. ते नाटक लवकरच आम्ही करू, त्यामुळे लवकरच माझी पण एक्साइटमेंट आहे, कारण मी आई वडिलांच्या नावाने एक प्रोडक्शन हाऊस सुरू करतोय. अरे वा. आणि ते नाटक ताराराम प्रोडक्शननी आणायचा प्रयत्न आहे. शेवटी ते परत ते महेश मांजरेकर सरांच्या आशीर्वादाने, कारण मी असं करू का, तर सर बोलले करू, बघू आपण करू. सो हा आधार आहे, तर बघूया, ते लवकरात लवकर यावं अशी इच्छा आहे. तुझ्या नवीन प्रोडक्शन साठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मिडल क्लास फॅमिली म्हण किंवा ग्रामीण भागातली मुलं जी मराठी माध्यमातनं शिकतात खरी, पण पुढे त्यांना जेव्हा सायन्स साईडला जायचं असतं, एकदम अचानक इंग्लिश समोर येतं, तर अशा मुलांना खूप अवघड जातं पुढे सायंटिस्ट बनणं किंवा त्या त्या क्षेत्रामध्ये काम करणं किंवा पुढे जाणं. तर अशा मुलांसाठी आहे ना, उबंटू नावाची उबंटू नावाचं एक युट्यूब चॅनल आहे, जे आपले महेश दादा आणि प्रियंका ताई यांनी काढलेलं आहे. सो तू काय सांगू इच्छितोस ह्या बाबतीत? महेश दादा, प्रियंका ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही हे उबंटू नावाचं जे युट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पण बरं झालं तुम्ही विचारलंस, म्हणजे त्यात महेश दादानी काय नाव त्यांचं? प्रियंका ताई यांना शुभेच्छा आहेत. मी एक फिल्म केली होती, बालभारती, म्हणजे चांगला विषय आहे, त्याचे तुम्हाला मिळालं. त्यात मी जो बाप आहे ना, मी बाप असतो एका मुलाचा, आणि माझा पोरगा मराठी मीडियम मध्ये शिकत असतो, आणि मी इलेक्ट्रिशियन असतो. मी त्यातलं माहीर असतो. माहीर म्हणजे सांगितलं करत असतो. पण एके दिवशी काय होतं, माझी एका मोठ्या कंपनी बरोबर एक मीटिंग होते, आणि त्यात ते माझ्या स्किलवर खुश होता, पण ते बोलतात की उद्या इंटरनॅशनल कॉल आले तर तू कम्युनिकेशन कसं करशील? इंग्लिश इंग्लिश येत नाही भाई आपल्याला, तुम्ही बाकी बघा. आणि मग त्याची ती कन्सल्टमेंट जाते, आणि त्याला जरा टेन्शन येतं की चायला मला येत नाही मराठी, मला येत नाही इंग्लिश, माझा जॉब गेला, पण माझं पोरग मराठी मीडियम शिकतंय, पुढे मग त्याला इंग्लिश नाही आलं, त्याचं काही भवितव्य नाही. म्हणून तो त्याला मराठी माध्यमातून काढून इंग्लिश माध्यमात टाकतो. आणि त्याचा पोरगा ब्रिलियंट असतो मराठी माध्यमात. तो काय तू बनव सायंटिस्ट वगैरे, तो काय काय उपकरण बनवत असतो. आजी कुठे हरवली तर तिच्यासाठी एक उपकरण तयार करत असतो. आणि हा खुश होतो की माझा पोरगा इंग्लिश मिडियम चाललोय. पण इंग्लिश मिडियम जाऊन ना तो पोरगा त्या इंग्लिशचं प्रेशर घेऊन ना शेलमध्ये जातो, आणि त्याचा कॉन्फिडन्स लो होतो, आणि याला कळतच नाही. आणि तो एका स्पर्धेत जातो जिथे ते सगळे ते यंत्र बनवलेलं असतं, आणि तो तिथल्या परीक्षकांना विचारतो की तो काही इंग्लिश मध्ये बोलायला जातो, त्याला जमत नाही. तर ती परीक्षा बोलतो असं काही नाही, तुम्ही मराठीत सांगू शकता. आणि तो मराठीतही ते भळाभळा सांगतो, ते नंबर येतो, बाप त्याला मदत करतो. तर त्यात एक चांगली थॉट आहे असा की इंग्लिश येणं महत्वाचं नाहीये, तुम्ही तुमच्या भाषेत व्यक्त होणं महत्वाचं आहे. म्हणजे जपान, रशियामध्ये त्यांचे शोध जे लागतात ते त्यांच्या भाषेत लागतात, ते इंग्लिश मध्ये नाही लागत. सो तुम्ही तुमच्या भाषेत म्हणजे तो पिक्चर याच्यासाठी केला होता की हे आपल्या वडिलांची गोष्ट ना, माझी गोष्ट की, पण तेव्हा मला हे कळलं की हो रे. सो म्हणजे मला आत्ता इंग्लिश येत नाही. मला जेव्हा फोन इथे सिद्धार्थ जाधव हा बोलतोय, मी इथेच सरेंडर होतो की तुम्ही मराठीत बोला किंवा हिंदीमध्ये बोला. एक्झॅक्टली. की मला नाही येत या मॅम वगैरे, टॉक टू माय मॅनेजर वगैरे नको. हा म्हणजे तुम्ही क्लिअर व्हा
की तू माझी एक मैत्रीण आहे वेरोनिका फर्नांडिस नावाची, तुमची कॉलेजची मैत्रीण, नेहमी माझी इंग्लिश मध्ये बोलते, मी त्याशी मराठीत बोलतो, तिला कळतं माझं मराठी. कारण तुम्ही म्हणजे म्हणजे ह्या पॉडकास्ट नुसार म्हणजे मित्रमैत्रिणींना भाषेचं बर्डन घेऊ नका, तुमच्यात आत्मविश्वास डेव्हलप करा. म्हणजे मी काही माझे टीवायचे पेपर हे मराठीत लिहिलेत. मी टीवायला माझे पदवीचे, तर त्यात मुंबई विद्यापीठाने दिलंय की तुम्ही तुमची उत्तर मराठीत लिहू शकता. इंग्लिशच्या पेपरची सुद्धा ती मराठीत उत्तर लिहिली, तर तुम्ही तुमच्या भाषेत व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. आणि उबंटू चॅनल म्हणजे युट्यूब चॅनल, ते कसं आहे शेवटी आज ह्या अशा युट्यूब चॅनलची ना आजच्या युथला गरज पण आहे, ते त्यातून काहीतरी शिकतात ना यार. आणि या दोन्ही महेश दादा आणि प्रियंका ताई, तुम्हाला दोघांना शुभेच्छा आहेत की तुम्ही एक उपक्रम राबवताय चांगला, आणि तुम्हाला नक्कीच सगळे साथ देतील. नक्कीच. आणि एका संशोधनात पण असं म्हटलेलं आहे की जेव्हा पोरं त्यांच्या मराठी किंवा त्यांच्या मातृभाषेत जेव्हा शिक्षण घेतात तेव्हा ते अधिक अडॉप्ट करू शकतात आणि सरस होऊ शकतात त्या गोष्टींमध्ये. मला काय म्हणायचंय, मला संस्कृत एका काका असे 7 ऋषी तावती अत्रपशी रजलोक तत्रपशी, मला संस्कृतही येतं कारण मी ते आवडीने शिकलोय. ते माझ्यावर जबरदस्ती शिकवलं गेलं असतं तर माझे वांदे झाले असते. एका काका किम तोम वगैरे वाट लागली असते. आपली समीरा गुजर, ती म्हटलं तिने MA केलंय संस्कृत मध्ये. तर मला भाषे ही आवडीने शिका. आवड आहे तर भाई तुम्हाला येणारच, नाही तर नाही. म्हणजे मला येत नाही याचं बर्डन घेण्यापेक्षा मला काय येतं याचा अभिमान बाळगा, या दोन वेगळ्या गोष्टी. तर ते माझा लोचा माझं हे मी शिकेन ना. म्हणजे आता पिक्चर मध्ये आपल्याला देतात इंग्लिश मध्ये डायलॉग येतात तेव्हा पाठ करायचे आणि बोलायचे, आणि डबिंग पण असतं तेव्हा आणखी क्लिअर करायचे. सगळे मार्ग आहेत, तुम्ही त्याचं बर्डन नका घेऊ. आता मला इंग्लिश बोलायचं मग ते चेहऱ्यावर दिसतं, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, की झालं वाट लागली. तर ते म्हणजे ते बर्डन घेणं म्हणजे दबाव, त्याचं प्रेशर नका घेऊ. बरोबर आहे. तुम्ही जेवढं मनसोक्त आणि आनंदाने कराल तेवढं जास्तीत जास्त तुम्ही खुलाल. बरोबर आहे. आणि असे भरपूर लोक आलेत की आम्ही ह्यासाठी काहीतरी करतो आहे असं सांगणारे, पण ते नेहमी त्याचा व्यवसायच झाला. पण महेश दादा आणि प्रियंका ताईंनी मिळून ही जे उबंटू प्रोसेस सुरू केलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला नावही लय आवडले, नाव उबंटू मस्त नाव आहे, खूप सुंदर नाव आहे. आणि त्यांनी ही जी ते मोहीम राबवत आहेत त्याच्या मार्फत भरपूर आता विद्यार्थी विज्ञान आणि गणित सारख्या संज्ञा ज्या आहेत म्हणजे इंग्लिश मधल्या त्या मराठीमध्ये सोप्या करून एकदम ते सांगतायत, ज्याच्यामुळे शिक्षण आणि गणित भाई दादा व्हेरी गुड. नाही रे, विज्ञान आणि गणित बाबा. त्यामुळे ते खूप सुंदररित्या मुलांना गाईड करता आहेत. आणि आता तुम्ही कुठलीच चिंता करू नका, तुम्ही फक्त उबंटूला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो तुला ही जागा कशी वाटली? काय पेगासिस हॉटेल पेगासिस वा वा. मला एवढंच वाटतं की खूप एकतर मी बाहेर एकतर कमालीची पार्किंगची व्यवस्था भाई कडक, मला रिसिव्हिंगलाच मला मॅडम होत्या तिकडं, आणि एकंदर क्राऊड मला खूप मस्त वाटला, वातावरण चांगलं. आणि ज्या हॉलमध्ये आपण आता हा पॉडकास्ट शूट करतो तो पण कमाल आहे, खूप छान ऍटमॉस्फिअर आहे, मस्त आहे. आणि जेवण पण उत्तम आहे. आम्ही जेवलोय मध्ये पॉडकास्टच्या अगोदर आम्ही खाल्लं, जेवणही उत्तम आहे त्यामुळे, आणि आज गप्पाही उत्तम झालेल्या आहेत त्यामुळे आणखी काय पाहिजे. सो तुला कसं वाटलं पॉडकास्ट आजचा? नाही खूप छान आहे, आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. काय पहिलं नेहमी स्पेशल असतं माझ्या आयुष्यात, म्हणजे पॉडकास्ट असेल, तुमचा सिनेमा असेल, तुम्ही पहिल्यांदा चालत असाल, पहिल्यांदा सायकल चालवत असाल, मला ते पहिलं खूप महत्वाचं वाटतं. नेहमीच लक्षात राहतं. आणि मी नेहमीच सांगतो माझ्या आयुष्यात तरी मी हे मान्य करतो, म्हणजे मी इथे कोणाशी कॉम्पिटिशन करत नाही, मी माझं चालू असतं. पण आपण आयुष्यात कधीच हरत नाही. आपण जिंकतो किंवा शिकतो, या दोनच गोष्टी होतात. हरणं आपल्या आयुष्यात नाहीच आहे. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळायला जातो, CCL खेळायचो, तर मॉन्टी सर होते जे आता नेपाळचे हेड कोच आहेत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, आम्ही पहिल्यांदा CCL खेळलो होतो, मराठी इंडस्ट्रीची मॅच होती तेव्हा, ते आपलं पहिलं आहे ना, हे आपलं काही इम्प्रेशनच नाहीये. त्यामुळे आपण त्यांना इम्प्रेस करू किंवा आपण त्यांची सिंपती घेऊ, अच्छा और खेळेंगे. मग त्यामुळे हरण्याची भीती नसल्यामुळे ना आपण खूप चांगलं करू शकतो. तो तुझा पहिला प्रयत्न आहे, त्यामुळे तू शिकणारच आहेस आणि उत्तम झालेला आहे. उलट मला असं वाटतं की आपण करूया रे होत रे पेक्षा आज ते प्रत्यक्षात उतरतंय.
एवढी मोठी तुमची टीम आहे, मेहनत घेता तुम्ही, कसं एडिट होईल, मग रात्री 12 वाजता आम्ही हा पॉडकास्ट शूट करतो, ते ही एनर्जी आहे, ही वातावरण खूप चांगलं आहे. त्यामुळे तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि थँक्यू. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला फक्त एवढंच म्हणायचं, तो वन ऑफ द पॉडकास्ट नाही व्हावा, एवढंच माझं म्हणणं आहे. खूप छान छान गोष्टी मलाही या तुझ्या प्रत्येक पॉडकास्ट मधून मिळाव्यात, नक्कीच. त्या तू शोधण्याचा प्रयत्न कर. आणि मला कळलं की तर सौरव गोखले सर पण येणार आहेत आणि हो वेगवेगळ्या इंडस्ट्रीतली मान्यवर लोक येणार आहेत. हो त्यांच्याकडून त्यांच्या गोष्टी समजून घेणं, कळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ऍज अ ऍक्टर आज मला जेवढं बोलता आलं, बेसिकली मी सेलिब्रेट करतोय माझं 25वं वर्ष, त्यामुळे मी जास्त त्या गोष्टींबद्दल बोललोय. आणि मी जाणीवपूर्वक ह्या पॉडकास्ट मध्ये काही नवीन गोष्टी बोलण्याचा प्रयत्न केलाय ज्या मी आतापर्यंत बोललो नव्हतो. सो पण मला मजा आली माधुरी, आणि खरंच जेन्युइनली खूप बरं वाटते, खूप भारी वाटते की तू अशा पद्धतीने काहीतरी उपक्रम सुरू केलायस, आणि तो नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. आणि तुम्ही सगळ्यांनी द माधुरी पॉडकास्ट शो याला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, आणि तुम्ही पण सजेस्ट करा. म्हणजे असं खाली कमेंट्स येतात, त्यात तुम्ही सजेस्ट करा की तुम्हाला कुठला मान्यवर किंवा कुठली व्यक्ती इथे असायला हवी. आम्ही नाशिकमध्ये करतो, नाशिकल्याची कुठली स्पोर्ट्स पर्सन आहे का कोई, की ज्यांना ऐकायला तुम्हाला किंवा त्यांच्याबद्दल माहिती घ्यायला तुम्हाला आवडेल, ते पण तुम्ही माधुरीला सांगा. जास्तीत जास्त लोक इथे बसले मंचावर. आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. म्हणजे मी पॉडकास्ट सुरू करताना जेव्हा मी करायच्याही आधी जेव्हा विचार करत होते फक्त की सिद्धू मी असं असं करतेय, तर हा तू कर, मी येणार आहे, असा मित्र असावा. मला असं वाटतं मी लिटमस पेपर आहे सगळ्यांचा. सगळे करतात, सगळे पहिल्यांदा मलाच बोलवतात. तांबडा की निळा की पांढरा की पिवळा सगळं माझ्यावरच होईल, मग त्याच्यानंतर बाकीच्यांना बघू. मीठ कमी पडलं काय पुढच्याला टाकूया. पण मला कसं माहितीये का, हे बघ माझ्याकडे एवढंच आहे बोलण्यासारखं. आणि जी 4 वर्ष घरी बसलो होतो त्याच्यानंतर मला हे रिअलाइज झालं की हे बोलणं गरजेचं आहे. म्हणजे मला रस्त्यात भेटणार तू माझ्या दातात फटा, मी पण सिद्धार्थ जाधव, ही मंडळी ही अशी म्हणजे कसा दिसतो मी पासून, मी सिद्धार्थ जाधव सारखा दिसतो, ह्या लेवलला येणारी कॉन्फिडन्स काही मुलांमध्ये आहे. मग ते ह्या पद्धतीने इन्स्पायर होतात. तर सिद्धार्थ जाधवही घरी बसू शकतो, सिद्धार्थ जाधवकडे काम नसू शकतं, सिद्धार्थ जाधवही एकटेपणे रडू शकतो, हे पण त्यांना कळणं आहे. आणि त्यातून सिद्धार्थ जाधव उभाही राहू शकतो, हे पण कळणं गरजेचं आहे. म्हणून मी जास्तीत जास्त हे माध्यम, म्हणजे मी माझं स्वतःचं युट्यूब चॅनल येऊन सुद्धा बोलू शकलो असतो. पण मला असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने ते पोहोचवताना, हे आता जे काय मोजकेच पॉडकास्ट, सगळे नाहीत पण एवढे उत्तमरित्या लोकांपर्यंत चांगल्या चांगल्या लोकांना पोहोचवतात ना, ही सर्वात मोठी गोष्ट. तुम्ही इन्स्पायर करता लोकांना, तर ती गोष्ट इथे महत्वाची असते. म्हणून मी या पॉडकास्टवर आलो. म्हणजे गमतीचा भाग सोडला तर पहिल्यांदा तूही पहिल्यांदा हा शो करतेस, तर एक मित्र असेल तर थोडा आणखीन थोडा इज होतं, कसं बोलूया काय बोलूया. त्यामुळे ते होईलच. आणि तू म्हणजे आजचा पॉडकास्ट कमाल झालाय. एडिट नंतर बघ तू, जे लागतील ना सगळे शॉर्ट्स वगैरे लागतील, व्हिज्युअली पण छान होईल. पण पॅगॅसिस, हॉटेल पॅगॅसिस आणि उबंटू ह्या दोन्ही टीमच्या लोकांना मी आभार मानतो की तुम्ही ज्या पद्धतीने माधुरीला सपोर्ट करताय. सो ही टीम बाई जमावतो. आपण तुमच्या 25व्या किंवा 50व्या एपिसोडला पुन्हा एकदा मला बोलवा. आता 50वा एपिसोड आहे, सिद्धार्थ तो परत आलेला आहे, आणि जे राहिलं होतं ते 50व्या एपिसोड पर्यंत आपल्याला जास्त बोलणं भरपूर असेल अजून. पण मी येईन नक्की. नक्कीच तुझी कामही वाढलेली असेल. आणि मला पॉडकास्ट सुरू करताना पॉझिटिव्ह व्यक्ती हवीच होती. सगळेच पॉझिटिव्ह आहेत माझ्यासाठी, पण म्हणतात ना की आपले मित्र आपल्याला पुश करतात आणि ते म्हणतात की नाही चल मी तुझ्यासोबत आहे, आपण लढूयात. आता थांबायचं नाही, आता थांबायचं नाही मला. सो थँक्यू सो मच. माधुरी पॉडकास्ट शो मध्ये आल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. असंच खूप खूप कामं तुला मिळो, खूप सिनेमे मिळो, आणि खूप छान मोठा हो, आणि मी पण तुझ्यासोबत मोठी हो. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.